आज पाथरीमध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्याच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक इथे उपस्थित आहात। नगर परिषदेची निवडणूक नाही, मला वाटतं शिरसाट साहेब खासदारकी आमदारकीची निवडणुकीचा प्रचार कसा होतो तसा प्रचार जो आहे तो आज या पाथरीमध्ये होतोय। इतका मोठा जनसैलाब जो आहे इथे उपस्थित झालेला आहे। पाथरी आणि सईद खान हे जे समीकरण आहे हे गेले काही वर्षांमध्ये जे आहे अजून दृढ झालेलं आहे। पाथरी जे आहे सईद खान शिवाय जे आहे पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती जी आहे आज कोणी नाकारू शकत नाही। तर सईद भाई तुला काय आता एवढं तू पोट तिडकीने भाषण करत होता इथे, पण मी तुला सांगतो इथे ज्या प्रकारे तू काम केलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि एवढी मोठी शक्ती जी आहे ही शिवसेनेच्या मागे उभी केली, हे जे आहे थोडं थोडं नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे। लोकांना वर्षानुवर्ष लागून जातात एवढी ताकद उभी करण्यासाठी। आज सईद खानच्या माध्यमाने एवढी माता भगिनींची ताकद जी आहे सईद तुझ्या मागे आहे। शिरसाट साहेब जसं म्हणाले एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, इतने सारे बहन भाई सईद खान के साथ है, तो मुझे लगता है सही की बात है। आने वाले समय में ये चुनाव में शिवसेना के उम्मीदवार हमारे आसिफ खान जी है, वो भी इस पाथरी में कई सालों से काम कर रहे हैं, खूप वर्षापासून काम करतायत। येणाऱ्या या निवडणुकी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत। सईदने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की या पाथरीमध्ये किती कामं जी आहेत ही शिवसेनेकडून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा झाले। सईद काय कुठला नगरसेवक आहे का आमदार आहे का? नाही ना। पण सईदने जे आकडे सांगितले की किती निधी, किती कोटीचा निधी या पाथरीमध्ये आणला, तो एक आमदार देखील जे आहे करू शकत नाही तेवढं काम जे आहे हे सईदने केलेलं आहे। म्हणून आपण विधानसभेमध्ये देखील, विधानसभेमध्ये युती होती त्याच्यामुळे पक्षाची पण काही धोरणं असतात, पण तिथे देखील हा सईद उभा राहिला आणि किती मतं मिळाली? 56,000 मतं जी आहेत आपण त्याला दिली आणि पाथरीमध्ये जे आहे त्याला लीड आहे ऑलरेडी। तर मला वाटतं या नगर परिषदेमध्ये जे आहे या पाथरीमध्ये शिवसेना धनुष्यबाणचा उमेदवार आसिफ खान जो आहे हा मोठ्या मताधिक्याने जो आहे हा निवडून येईल एवढी खात्री आहे। आज आपल्याला मी काही कुठलं निवेदन करण्यासाठी नाही आलो, मला आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे पाथरीमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत, सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते आसिफ खानच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहतील। 12 वाजलेले आहेत दुपारचे, पण या उन्हामध्ये देखील मोठ्या संख्येमध्ये सर्व पाथरीमधील जनता जी आहे इथे उभी आहे। जिथे बघू तिकडे लोक आहेत, त्या पलीकडे तिकडे झाडापर्यंत लोक आहेत, इथे बाहेर रस्त्यावरती देखील लोक आहेत आणि समोर जे आहे जनसैलाब जो आहे हा बसलेला आहे आणि महिला भगिनी ज्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आपणच महायुतीचं सरकार जे आहे विधानसभेमध्ये निवडून आणलं। आपल्या ताकदीमुळे जे आहे सरकार जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडून आलं। आता पुन्हा तीच कमाल करण्याची वेळ जी आहे त्या पाथरीमध्ये आहे। या पाथरीमध्ये आपण अनेक वर्ष राहतात, आता इकडे समस्यांचा पाडा जो आहे या पाथरीमध्ये वाचून दाखवला। गेले अनेक वर्ष पाथरीकरांना जे जे पाहिजे होते त्या गोष्टी ज्या आहे देण्याचं काम जे आहे इकडच्या जे सत्ता उपभोक्ता आहेत त्यांनी कधी जे आहे करून दिलं नाही। पण जो सत्तेमध्ये नाही, जो लोकांसाठी झटतोय, लोकांसाठी काम करतो, पोटतिडकीने बोलतो, त्याच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इथे देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं।
साईबाबांची ही जन्मभूमी, इथे 91 कोटी रुपयाचा निधी जो आहे आज आपल्याला मिळाला, 50 कोटी निधी जो आहे वर्ग सुद्धा झाला, त्याचं काम सुद्धा झालं. 2700 घरं जे रेग्युलराईज करण्याचं काम. बघा, कोणासाठी घर जे आहे महत्वाचं असतं. घर जर असेल डोक्यावरती तर मला वाटतं जे आहे लोकांना जे आहे आपलं सगळं कुटुंब जे आहे सेफ वाटतं, सुरक्षित वाटतं. अशा घरांचा प्रश्न जो आहे, जो कोणी नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, आमदार नाही, खासदार नाही, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता सईद खानने तो विषय सोडवला. तुम्ही विचार करा, येणाऱ्या काळामध्ये जर सईद खानला ताकद दिली, आसिफ खानला जर ताकद दिली, तर आपले किती प्रश्न जे आहे हे सोडवले जातील. गेले अनेक वर्ष जे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काही झालं नाही, पण आज एका कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्त्याच्या मागे ताकद ही शिवसेना कशी उभी करते, शिंदे साहेब कसे उभं करतात, याचा मूर्तिमंत उदाहरण जे आहे सईद खानच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये, त्याचबरोबर या ठिकाणी 1000 लोकांची शस्त्रक्रिया यांनी करून घेतली. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमाने 30 कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग इथे मंजूर झाला. 300 बेडच्या हॉस्पिटलसाठी स्वतःची 5 एकर जागा जी आहे, कधी ऐकलं का कोणी दिलेली? अरे 1 इंच जागा देत नाही, 1 फूट जागा कोण देत नाही. आपल्या शेतामध्ये जर बाजूबाजूला शेत असलं तर 1 फूट बाजूला शेतकरी जर सरकला तर आपण जो आहे किती त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. पण 5 एकर जागा जी आहे ही स्वतः देण्याचं काम जे आहे हे सईद खानने केलं. तर अशा व्यक्तीच्या बरोबर उभे राहणार की नाही तुम्ही लोक? एवढं सगळं केल्यानंतर देखील जे आहे, जर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा निवडून जो आहे कशाही प्रकारे जो आहे तो आलाच पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे, ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे. शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्यांमधून आलेलं नेतृत्व आहे, म्हणून सर्वसामान्यांसाठी योजना करण्याचं काम जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, लाडक्या भावांसाठी योजना आणली, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणली, आपल्या लाडक्या लेकींसाठी योजना आणली की त्या लाडक्या लेकींना जे आहे ते शालेय शिक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे, याच्यासाठी जे आहे योजना आणली. ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास, महिलांना अर्ध्या किमतीमध्ये बसमधून प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना जे आहे वीज पंप जो आहे 7.5 HP पर्यंतचं फ्री देण्याचं काम हे देखील शिवसेनेने केलं, शिंदे साहेबांनी केलं. आणि आज आपल्या बरोबर जे आहेत हे सामाजिक न्याय मंत्री इथे आहेत. शिरसाट साहेबांनी आताच काही घोषणा इथे केल्या. बघा, शिंदे साहेबांचं काम पण असंच असतं, बघतो करतो या सगळ्या गोष्टी करत नाही बसला. सगळ्यात जास्त योजना जर आल्या असतील तर गेल्या 2.5 वर्षांमध्ये आल्या, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे काम करणारे मंत्री देखील तसेच आहे. आज त्यांनी देखील इकडे सईदला सांगितलं की तुला काय पाहिजे पातळीसाठी, आणि कुठला मंत्री असं येऊन बोलणार आहे का? आणि आज त्यांनी वसतिगृहाची या ठिकाणी परिस्थिती सांगितली की कशा प्रकारे जे आहे वसतिगृहाला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्यांनी केलं. आणि इथे मुलींसाठी देखील वसतिगृह पाहिजे, हे जे आहे इथे मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वासन देऊन टाकलेलं आहे. मी बोलतो आश्वासन नाही, आपल्याला वचन दिलेलं आहे. तर अशी कामं जी आहेत आपण या ठिकाणी करतो. सईद जो आहे हा थोडा इमोशनल आहे, भावनिक व्यक्ती आहे, पण राजकारणामध्ये भावनिक व्यक्ती पण पाहिजे आपल्या भावना समजून घेण्यासाठी. जोपर्यंत व्यक्ती भावनिक नसेल तोपर्यंत आपले प्रश्न काय आहेत, गोरगरिबांचे प्रश्न हे कधीच कळू शकत नाही. ती त्याला कळतात, म्हणून तळमळीने जो आहे हा काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतोय. आज इथे जातीपातीचं राजकारण केलं जात आहे, इथे धर्माधर्मामध्ये राजकारण केलं जात आहे. बघा, शिवसेनेने कधीच जे आहे जातीपातीचं राजकारण जे आहे केलं नाही आणि करणार देखील नाही. शिवसेना पक्ष जो आहे बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. शाबीरबाई शेख सारखं उदाहरण आहे शिरसाट साहेब आपल्या पक्षामध्ये, ते मंत्री देखील होते, वक्फ बोर्डचा अध्यक्ष आहे आपल्याकडे. तर शिवसेनेने कधीच जातीमध्ये राजकारण केलं नाही. मला आता सईद बोलत होता, माझा कुठला तरी व्हिडिओ जो आहे हा व्हायरल करत होतो, पण सईदने नंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल केला. खरी परिस्थिती काय,
बघा शिवसेना ने कभी जाति में और धर्म में कभी भेदभाव नहीं किया, लोगों में भेदभाव नहीं किया। जो योजना लेके आए वो योजना हिंदू महिलाओं को भी मिली और आपको भी मिली कि नहीं मिली? लाडकी बहन क्या उधर से नाम काट दिए? नहीं ना। जो भी योजना है वो योजना सभी को समान मिलनी चाहिए, इसलिए हमारी सरकार ने काम किया, शिंदे साहेब ने काम किया। आज आपल्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे। जसा आशीर्वाद आपण विधानसभेमध्ये दिला तसाच आशीर्वाद जे आहे ते आपल्याला आता या निवडणुकीमध्ये पण द्यायचा। इथे काही प्रश्न आहे, पाणी पुरवठा असेल, बघा अल्पसंख्याक समाजासाठी जिथे फक्त 30 कोटी निधी जो आहे मिळत होता त्याला 400 कोटी पर्यंत घेऊन 700 कोटी पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणी केलं? हे देखील शिंदे साहेबांनी केलं। त्याचबरोबर 2.5 वर्षात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी 5,500 कोटीचा निधी जो आहे हा देण्याचं काम देखील जे आहे हे शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं। हज यात्रेसाठी सुविधा असतील, शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतील अल्पसंख्याक समाजासाठी, त्याचबरोबर सांस्कृतिक उपक्रम असतील, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे या पुस्तकामध्ये सगळे आपण एकदा हे पुस्तक जे आहे वाचलं पाहिजे। त्याचबरोबर या शहरामध्ये अनेक आता समस्या आहेत, पाणी पुरवठा योजना, त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते जे आहेत। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जे प्रस्ताव इथून गेलेले आहेत, पाणी पुरवठ्यासाठी 100 कोटी रुपये, अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी 90 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 150 कोटी रुपये, या सगळ्या योजना ज्या आहेत हे सगळे प्रस्ताव जे आहेत कसे पास होतात नगर विकास विभागाकडून त्यासाठी मी स्वतः जो आहे तो फॉलोअप करेन। आजपर्यंत सही पुढे आजपर्यंत तू जे मागितलं त्या गोष्टी दिल्या की नाही दिल्या की नाही? ज्या गोष्टी मागितल्या, काही लोक जे आहेत माझ्यावरती, माझ्याच पक्षाचे पण लोक काही बाबा साईदवरती एवढं प्रेम काय? हे प्रेम जे आहे हे काम करणाऱ्याला प्रेम मिळतं। आपल्या शिवसेना पक्षामध्ये असा आहे जो काम करेल त्याच्या मागे शिवसेना जे आहे पूर्ण ताकद जे आहे उभी करण्याचं काम करतो। आज त्याचं उदाहरण जो काम करेल, आज हा जवळचा तो जवळचा हा विषय आज जे आहे जो व्यक्ती पदाधिकारी शिवसेनेमध्ये चांगलं काम करेल त्याच्या मागे जे आहे शिवसेना पूर्ण खंबीरपणे उभे राहील, शिंदे साहेब पूर्ण ताकदीने उभे राहतील। तर आपल्याला एवढंच सांगतो, आता या पाथरीमध्ये चांगले दिवस आपल्याला आणायचे असतील, चांगले रस्ते आपल्याला करायचे असतील, आपल्या मुलाबाळांना चांगले गार्डन करायचे असतील, सांस्कृतिक केंद्र उभे करायचे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपला नगराध्यक्ष जेव्हा होईल तेव्हा जे आहे त्याला ताकद देण्याचं काम जे आहे हे आपण सरकारच्या माध्यमाने करू। आतापर्यंत काहीच नाही, नगरसेवक नाही, काही नाही पाथरीमध्ये, तरी एवढा मोठा निधी जो आहे या पाथरीमध्ये आलेला आहे। फक्त विचार करा, जेव्हा आपला स्वतःचा हक्काचा नगराध्यक्ष जेव्हा येईल तेव्हा काय काय या पाथरीमध्ये येईल एवढा फक्त जो आहे फक्त आपण सगळ्यांनी विचार करा। आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम गेले अनेक वर्ष झालं आणि आई वेळ जे आहे आता निवडणुका आल्या 2 तारखेला, या 2 तारखेच्या अगोदर काही दिवस अगोदर लोक येतील तुमच्याकडे लोक येतील आणि लोक जे आहे हे काही देण्यासाठी जे आहे आपल्या मताची किंमत जी आहे ही किंमत मोजायला त्या ठिकाणी येतील। आपलं मत इतकं स्वस्त आहे का? आपल्या भविष्याचं एवढं स्वस्त? आपलं मत स्वस्त नाही, आपल्या भविष्यासाठी आपल्याला मतदान करायचं। हे लोक येतील 5 वर्षामधून एकदा आणि आपल्याला आमिष दाखवून जातील, पण मला वाटतं पाथरीची जनता जी आहे ही सुज्ञ आहे, ही आता काम करणाऱ्याच्या मागे जी आहे उभी राहील। जसं आपण शिंदे साहेबांच्या मागे उभे राहिले विधानसभेमध्ये, तसंच आज पाथरीमधील सर्व जनतेला मला आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी पाथरीमध्ये जितके उमेदवार शिवसेनेचे उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं। यावेळेस किती मतदान करायचं आपल्याला एका व्यक्तीला? कितना मला वाटतं तुम्हाला माहिती नव्हतं, पण तुम्हाला सगळंच माहिती आहे। पहिलं मत कोणाला? नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे धनुष्यबाणाला। दुसरं मत जे आहे हे आपल्या त्या पॅनल मधील उमेदवाराला आणि तिसरं मत पण पॅनल मधल्या दुसऱ्या उमेदवाराला।
आणि एका पॅनल मध्ये आमचे 3 लोक, बरोबर ना? एक प्रभागामध्ये 4 एका प्रभागामध्ये 3 आपले उमेदवार आहेत. म्हणजे एकूण मतदान किती करणार मग जेव्हा 3 असतील तेव्हा 4. सगळे हुशार, सगळ्यांना माहिती आहे. तर आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपलं जर भविष्य आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं असेल, आपलं पाथरी शहर चांगलं करायचं असेल, तर आपण सगळ्यांनी ज्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मागे ताकदीने उभे राहा. जसं आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उभे राहिले आणि आपले सगळे लोक जर विचार केला तर एक इतिहास जो आहे, हा विक्रम जो आहे, हा पाथरीमध्ये घडू शकतो. एवढं सांगायला मी इथं आलोय. आणि पाथरीचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या. पाथरीला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम इथे पोकळ आश्वासन देण्यासाठी आलो नाही. पहिलं दिलं आणि मग सांगायला आलेलो आहे. आणि आता पुन्हा जे आहे हे देण्यासाठीच जे आम्ही ते आलेलो आहे. आणि हे आमचे सगळे लोक जे आहे देणारे आहेत, घेणारे नाही, वसूल करणारे नाही. वसूल करणाऱ्यांना घरी बसवा, देणाऱ्यांना जे आहे मत आपण द्या. एवढंच या प्रसंगी सांगतो. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.